गोपाल कृष्ण भगवान मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्रीहरी परमात्म्याच्या आजी आरती ठेवा तिथं जागेवर. तुम्ही फिरवता सगळीजण. पहिली आरती केली तिथं जागेवर ठेवता. सगळे जर फिरवत बसले आणखीन आपल्याला कथेला 15 मिनिटं वेळ लागतील. ठेवा ठेवा आरती ठेवा. जैनच्या ह्याच्यामध्ये देऊन टाका. तिकडं लक्ष द्या. आता राहिलेत का काय घ्यायचे अजून? फिरायला चालूच आहे म्हणून म्हणलं. अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्रीहरी परमात्म्याच्या असीम कृपेनं साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं वैकुंठाशी सद्गुरू श्री संत गुरुवर्य मदन महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं परमपूज्य आदरणीय श्री गुरु भाऊंच्या कृपा आशीर्वादानं सद्गुरू श्री संत घोंगडे महाराज यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं समस्त ग्रामस्थ पिंपरी घुमरी यांच्या अनमोल सहकार्यानं यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये चालू असणारी आपली गोड अशी श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा या कथेचा आज आपण 4थ्या दिवसाचं थोडंसं चिंतन करणार आहोत. गेले 3 दिवस आपण भागवत कथेचं चिंतन करत आलेलो आहोत. गोड अनेक प्रसंग आपण या ठिकाणी भागवत कथेतून ऐकत आहोत. असंही अतिशय श्रेष्ठ असलेलं पवित्र असलेलं आमच्या मनाच्या शुद्धीला कारणीभूत असलेलं आमच्या अंतःकरणामध्ये भक्तीची वाढ करणारं, आमच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाची वाढ करणारं, आमच्या अंतःकरणामध्ये वैराग्याची वाढ करणारं असं हे श्रीमद भागवत शास्त्र श्री शुकाचार्यांच्या मुखातून श्रवलेलं, श्री परीक्षित राजानं ते ग्रहण केलेलं, त्यानिमित्तानं सर्व जगापर्यंत पोहोचलेलं हे श्रीमद भागवत शास्त्र आहे. आणि याच्यात अनेक कथेचे प्रसंग आहेत. या अनेक कथेच्या प्रसंगातून आमच्या अंतःकरणामध्ये चांगला विवेक निर्माण होतो. काल आपण भीष्माचार्यांचा प्रसंग ऐकला की भीष्माचार्याची अंतकाळातली काय अवस्था होती, तो आपल्याला साधण्याकरता जीवनभर परमार्थ केला पाहिजे, ही गोष्ट शिकायची आपल्याला. काल आपण त्या ठिकाणी कुंती मातेचं चरित्र ऐकलं की कुंती माता देवाला काय मागत होती, देवाच्या स्मरणाकरता तिने संकटाचं दान मागितलं, हे आपल्याला याच्यातून शिकायचं आहे. काल आपण द्रौपदीचं थोडंसं चिंतन ऐकलं. द्रौपदी दुसऱ्याचं दुःख जाणून दुसऱ्याचं दुःख जाणून आपल्याला झालेलं दुःख दुसऱ्याला होऊ नये हे विचार जगाला सांगणारी कोण आहे? द्रौपदी आहे. या गोष्टी आम्हाला याच्यातून शिकायच्या आहेत. या सगळ्या गोष्टी आपण शिकत आहोत श्रीमद भागवत शास्त्रातून. हे श्रीमद भागवत शास्त्र हे अनेक अंगाने नटलेलं आहे, अनेक अंगाने नटलेलं आहे, अनेक रसानं भरलेलं हे श्रीमद भागवत शास्त्र आहे. या श्रीमद भागवतामध्ये अनेक गोष्टी काय काय आहेत. हे श्रीमद भागवत शास्त्र घटनात्मक आहे. घटनात्मक म्हणजे याच्यामध्ये अनेक प्रकारच्या घटना सांगितल्या. कौरव पांडवाचं युद्ध असेल, विदुर काकाला मैत्री ऋषीने सांगितलेलं ज्ञान असेल, आहे का नाही, भीष्माचार्यांचा प्रसंग असेल, ह्या घटना आहेत. परीक्षित राजाला झालेला शाप असेल, या घटना आहेत. या भागवतामध्ये अनेक प्रकारच्या घटना असल्यामुळे याला घटनात्मक असं म्हणतात. या श्रीमद भागवताचं दुसरं एक अंग आहे, गुरुरे भाऊ सांगायचे, दुसरं अंग आहे हे श्रीमद भागवत उपदेशात्मक आहे. घटना तर आहेच, पण हे उपदेशात्मक आहे. याचा अर्थ याच्यामध्ये अनेक प्रकारचे उपदेश आहेत, अनेक प्रकारचे उपदेश आहेत, आहे का नाही. कपिल ऋषीने आपल्या आईला केलेला उपदेश आहे. आपण परवा दिवशी आलेलं गोकर्णाने आपल्या वडिलांना केलेला उपदेश आहे, उपदेश आहे का नाही. अनेक प्रकारचे उपदेश याच्यामध्ये शुकाचार्यांनी परीक्षित राजाला केलेला उपदेश आहे. असं अनेक उपदेशात्मक भागवत आहे, घटनात्मक भागवत आहे. आणखीन कसं आहे भागवत? हे भागवत श्रीमद भागवत गीतात्मक आहे. गीतात्मक आहे याचा अर्थ या श्रीमद भागवतामध्ये अनेक प्रकारची गीत आहेत. कोणची गीत आहेत? गोपी गीत आहे, वेणू गीत आहे, भ्रमर गीत आहे, युगल गीत आहे, भिक्षू गीत आहे. अशी अनेक प्रकारची या श्रीमद भागवतामध्ये काय आहेत? गीत आहेत. आणि या श्रीमद भागवताला गीतात्मक असं सुद्धा म्हणतात. गीत आहेत, उपदेश आहे, घटना आहे. आणि आणखीन एक अंग सांगितलं, हे श्रीमद भागवत हे स्तुत्यात्मक आहे.
स्तुत्यात्मकमध्ये याच्यामध्ये अनेक प्रकारच्या स्तुती केलेल्या आहेत. भीष्माचार्यानं भगवंताची केलेली काय आहे स्तुती आहे. कुंती मातेनं देवाची केलेली स्तुती आहे. पुढं चरित्र येणार आहे. ध्रुव बाळानं देवाची केलेली स्तुती आहे. प्रल्हादानं देवाची केलेली काय आहे स्तुती आहे. असे अनेक प्रकारच्या स्तुत्या भगवंताच्या याच्यामध्ये केलेल्या आहेत. म्हणून हे श्रीमद भागवत स्तुत्यात्मक आहे. अशा अनेक अंगानं नटलेलं हे श्रीमद भागवत शास्त्र आहे. आणि याचं आपण यथामती श्रीगुरु कृपेनं थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न करतोय. कारण का हे सामान्य नाही. श्रीमद भागवत म्हणजे गुरुहरी भाऊ सांगायचे विद्वते श्रीमद भागवते परीक्षा. विद्वानाची परीक्षा ही श्रीमद भागवतामध्ये. एवढं हे असामान्य शास्त्र आहे. हे आपल्या बुद्धीच्या पलीकडे आपली बुद्धी तिथपर्यंत पोचू शकत नाही. यथार्थ सगळं सांगावं एवढं. सांगणारे संपत्तीला ऐकणारे संपत्तीत याच्यातला भाव संपू शकत नाही. याच्यातलं चिंतन संपू शकत नाही. म्हणून विद्वानाची परिकाष्ठा म्हणजे हे श्रीमद भागवत शास्त्र आहे. म्हणून याचं आपण थोडंसं चिंतन करत असताना काल आपण प्रसंग ऐकून गेलो की श्री शुकाचार्य महाराजांनी राजा परीक्षित राजाची शरणागती पत्करली. राजा परीक्षित राजाने शुकाचार्यांची शरणागती पत्करली. शुकाचार्य महाराजाने राजा परीक्षित राजाला उद्धारासाठी अभयाचं दान दिलं. काळजी करू नको म्हणले. 7 दिवस उद्धारासाठी पुष्कळ झाले. एका तासात बी उद्धार होऊ शकतो. नव्हे एका वाक्यात सुद्धा उद्धार होऊ शकतो. फक्त अंतःकरणामध्ये उद्धार करून घेण्याची तळमळ असली पाहिजे. अंतःकरणामध्ये व्याकुळ अवस्था असली पाहिजे. भगवत दर्शनाची व्याकुळ अवस्था असली पाहिजे. एका वाक्यात सुद्धा आपलं कल्याण होऊ शकतं एवढी आपल्या मनाची अवस्था पाहिजे. आणि मग परीक्षित राजानं श्री शुकाचार्य महाराज अनेक प्रश्न विचारलेत. श्री शुकाचार्य महाराज सांगतात जे प्रश्न विदुर काकांनी मैत्री ऋषींना विचारले होते तेच प्रश्न तू विचारलेस. तेच मी तुला तत्वज्ञान सांगतो. आणि तेच तत्वज्ञान सूत महाराज शौनकादिक ऋषींना सुद्धा सांगतात. शुकाचार्य महाराज सांगतात राजा परीक्षितीला हे संपूर्ण सृष्टी कोणापासून निर्माण झाली, कशी निर्माण झाली, या सृष्टीचा क्रम काय, या सृष्टी उत्पत्तीच्या क्रमाविषयी परीक्षित राजाने शुकाचार्य महाराजांना प्रश्न विचारले होते. शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला सांगतात तसा या सृष्टीचा क्रम हा अनेक प्रकाराने सांगितलाय. तसं वेदांत शास्त्राच्या दृष्टीने चिंतन करायला गेलं तर ही सृष्टी झालीच नाही. हा प्रपंच सगळा खोटा आहे असं वेदांत शास्त्र सांगतं. किंवा 2 प्रकारने सृष्टीची उत्पत्ती श्रीमद भागवतामध्ये सांगितली. पहिला क्रम सृष्टी उत्पत्तीचा एक तत्वज्ञानाच्या दृष्टीनं सांगत असताना सांगितला या सृष्टी उत्पत्तीच्या पूर्वी एकमेव असं एक परमतत्व होतं, परमात्मा होता. काहीच नव्हतं शिल्लक जगामध्ये. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा काही, अवघे शून्यच होते पाही, कानोबा तेरे तेरे ते. पहिले या जगामध्ये काहीच नव्हतं. चंद्र सूर्य तारांगण काही नव्हतं. एकमेव असा अद्वितीय असा परमात्मा होता. आणि त्या एकट्या असलेल्या परमात्म्याला निळोबराय सांगतात एकले न कंठवेची म्हणून या येणे केली निर्माण 14 भुवने. त्याला एकट्याला करमलं नाही आणि त्याला एकट्याला न करमल्यामुळं त्यांनी 14 भुवन निर्माण केली. खाली 7 भुवन आहेत आणि वरी 7 भुवन आहेत. खाली 7 आहेत अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल आणि पाताळ अशी खाली 7 भुवन आहेत. वरी 7 भुवन स्वरलोक, मोहरलोक, भोरलोक, ब्रह्मलोक, तपोलोक ऐक नाही अशी वरी 7 सांगितली. अशी 14 भुवन निर्माण केली भगवंताने. पण याचा क्रम सांगताना सांगितलं का त्या एकट्या असलेल्या परमात्म्यानं एक माया निर्माण केली. ते एक ढाल गज निर्माण झाली. त्याने एवढी ख्याती केली. तिने एवढी ख्याती केली. एक भगवंताने माया निर्माण केली. तिला प्रकृती म्हणतात, तिलाच माया म्हणतात. आणि त्या प्रकृती असलेल्या मायेपासून त्याच्यानंतर तीच प्रकृती 8-10 प्रकारांनी झाली. भूमी रापो नलो वायु खम मनो बुद्धी रे वच ऐक नाही. अशा रीतीने 8 प्रकारची ती प्रकृती निर्माण झाली. त्याच्यापासून काही सूक्ष्म तन्मात्रा निर्माण झाल्या. पंचमहाभूत निर्माण झाली. आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी ही 5 महाभूत निर्माण झाली. या पंचमहाभूतापासून ही सगळी सृष्टी निर्माण झाली. आपलं हे मानवाचं शरीर सुद्धा
कशाचं आहे? पंचमहाभूताचं आहे. हे की नाही, आपण म्हणतो ना, साधू संत सांगतात ना मला, देह हा पाचाचा आणि याला उष्णा. पंचमहाभूताचं हे शरीर आहे. आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी. म्हणजे एखादं गेल्याच्या नंतर आपण म्हणतो ना, ते पंचमहाभूतामध्ये विलीन झाले का, तिथून आलते तिथंच ते जाणार आहे की नाही. त्याच्यामध्ये पंचकरणाची प्रक्रिया सांगितली. पंचमहाभूताच्या कशापासून काय निर्माण होतं. या पंचमहाभूतामध्ये सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण आहेत. या पंचमहाभूताच्या सत्वगुणापासून आपल्या शरीरामध्ये 5 प्रकारची ज्ञानेंद्रिय निर्माण झाली. आणि ती ज्ञानेंद्रिय निर्माण झाली कारण सत्वगुणामध्ये ज्ञानाची शक्ती असते, म्हणून त्या 5 इंद्रियाला ज्ञान होतं. कोणची ज्ञानेंद्रिय आपल्या शरीरात निर्माण झाली? श्रोत्र, त्वक, नेत्र, रसना आणि घाण. श्रोत्र इंद्रिय म्हणजे कान, रसना इंद्रिय जीभ, त्वचा इंद्रिय डोळा आणि घ्राण म्हणजे नाक. हे 5 आपल्या शरीरामध्ये ज्ञान करून देणारी ज्ञानेंद्रिय देवाने निर्माण केली. ती पंचमहाभूताच्या सत्वगुणापासून ही 5 ज्ञानेंद्रिय निर्माण झाली, म्हणून यांना ज्ञान होतं. आणि त्या महाभूतापासून ते इंद्रिय झालं. आकाश या महाभूतापासून आपला कान निर्माण झाला. ऐका, थोडंसं सूक्ष्म आहे पण थोडं लक्ष देणं. ऐका, आकाश या महाभूतापासून आपला कान निर्माण झाला. वायू या महाभूतापासून, वायू म्हणजे वारा, वायू या महाभूतापासून आपल्या शरीरावरचं त्वचा इंद्रिय निर्माण झालं. आकाश, वायू. अग्नी या महाभूताच्या सत्वगुणापासून आमचा डोळा निर्माण झाला. अग्नीच्या सत्वगुणापासून आमचा डोळा निर्माण झाला. जल म्हणजे पाणी, पाण्याच्या म्हणजे जल या महाभूतापासून आमच्या शरीरातली रसना नावाचं ज्ञानेंद्रिय निर्माण झालं. जलाच्या सत्वगुणापासून रसना इंद्रिय निर्माण झाली. आणि त्याच्यानंतर पृथ्वी या महाभूताच्या सत्वगुणापासून आमच्या शरीरामध्ये घ्राणेंद्रिय म्हणजे आमचं नाक निर्माण झालं. म्हणूनच त्या महाभूताचा एक एक गुण आहे, त्याच गुणाचं यांना ज्ञान होतंय. आकाशाचा गुण शब्द आहे, म्हणूनच आकाशापासून निर्माण झालेल्या शब्दाला काय कळतो? शब्दच कळतो. त्याला रूप कळतं का? त्याला काय कळतो? फक्त शब्दच कळतो. वायू या महाभूताचा गुण स्पर्श आहे. स्पर्श असल्यामुळं त्याच्यापासून निर्माण झालेले जे इंद्रिय, आमचं त्वचा इंद्रिय, त्या त्वचा इंद्रियाला कशाचं ज्ञान होतं? स्पर्शाचं ज्ञान होतं. मृदू स्पर्श आहे, कठीण स्पर्श आहे, स्पर्शाचं त्याला ज्ञान होतं. त्याला गंधाचं ज्ञान होतं का? त्याला खारट, तिखट, आंबट रसाचं ज्ञान होतं का? त्याला त्वचेला फक्त काय होतं? स्पर्शाचंच ज्ञान होतं का? वायूचा गुण स्पर्श आहे आणि वायूपासूनच आमचं त्वचा इंद्रिय निर्माण झाले. हा एक सृष्टीचा क्रम. अशा रीतीने सृष्टीचा विस्तार सांगितला. अग्नीचा गुण रूप आहे. अग्नीचा गुण रूप आहे, म्हणून अग्नीपासून निर्माण झालेला डोळा, त्या डोळ्याला काय कळतं? रूपाचंच ज्ञान होतं. त्याला शब्द ऐकायला येत नाहीत का? असं घडतंय की डोळ्यातून ऐकायला येत आपल्याला? नाही नाही, डोळ्याने आपल्याला रूपाचंच ज्ञान होतं. पाण्याचा गुण रस आहे. रस असल्यामुळं पाण्यापासून निर्माण झालेलं जे आमचं जिव्हा इंद्रिय आहे, जीभ आहे, त्या जिभेला रसाचंच ज्ञान होतं. तिला रूपाचं ज्ञान होत नाही, रसाचं ज्ञान होतं. खारट, आंबट, तिखट काय असेल तो रसाचं ज्ञान जिभेला होतं का? जीभ ही जल या महाभूतापासून निर्माण झाली आणि जल या महाभूताचा गुण रस आहे. पृथ्वी या महाभूताचा गुण गंध आहे, म्हणून पाऊस पडायला लागले आपल्या पृथ्वीचा वास यायला लागतो. पृथ्वीचा गुण काय आहे? गंध आहे. आणि म्हणून पृथ्वीपासून निर्माण झालेलं आमचं नाक, त्या नाकाला काय कळतो? गंधच कळतो. त्याला शब्द ऐकायला येत नाहीत. आलं लक्षात? म्हणून या 5 महाभूताच्या ज्ञानेंद्रिया सत्वगुणापासून 5 ज्ञानेंद्रिय निर्माण झाले. त्या 5 महाभूताचे जे गुण आहेत त्याच त्यांना ज्ञान होतं. अशा ती सृष्टी निर्माण झाली, असं शरीर निर्माण झालं आपलं. 5 महाभूताच्या रजोगुणापासून आमच्या शरीरामध्ये 5 कर्मेंद्रिय निर्माण झाले. रजोगुणामध्ये क्रिया असते, म्हणून कर्म करणारी इंद्रिय आमच्या शरीरात 5 निर्माण झाली पंचमहाभूताच्या. वाक, पाणी, वाक म्हणजे वाणी, तोंड आपलं, वाक, पाणी, पाणी म्हणजे हात, पाद म्हणजे पाय, आणि गुद आणि उपस्थ, अशी 5 कर्मेंद्रिय पंचमहाभूताच्या रजोगुणापासून निर्माण झाली.
आणि पंचमहाभूताच्या तमोगुणापासून आमच्या शरीरामध्ये 5 प्रकारचे प्राण निर्माण झाले. आमच्या शरीरात प्राण किती येतं? 5. कोणचे कोणचे? प्राण, अपान, समान, उदान आणि व्यान. हे 5 प्राण निर्माण झाले. हे पंचमहाभूताच्या तमोगुणापासून निर्माण झाले. अशी आपल्या शरीराची निर्मिती झालेली आहे. या रीतीने एक सृष्टीची क्रम सांगितला, सृष्टीचा उत्पत्ती क्रम सांगितला. आणि दुसरा एक सृष्टीचा क्रम सांगितला. त्या सृष्टीच्या क्रमामध्ये देवाचे अनेक अवतार झाले. पण सुरुवातीला ही सृष्टी कशी निर्माण झाली हे सांगताच्या निमित्तानं देवाचे अनेक अवतार श्री शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला सांगतायत. सृष्टीच्या आरंभी सर्व जलमय असा प्रलय झालेला आहे. सर्व जलमय प्रलयामध्ये भगवंत परमात्मा एकटेच आहेत. आणि एकटे असलेल्या भगवंताच्या दुसरा क्रम सांगतोय एखादा. एकटे असलेल्या भगवंताच्या नाभी कमलातून म्हणजे त्याच्या नाभीतून कमळ निर्माण झालं आणि त्या कमळातून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली. हा एक क्रम सांगितला. त्या नाभीच्या कमळातून कोणाची निर्मिती झाली? ब्रह्मदेवाची निर्मिती झाली. ब्रह्मदेव त्या कमळामध्ये विराजमान झाले. ब्रह्मदेव आपण ज्या कमळातून निर्माण झालो त्याचा देठ खाली आहे, हा कुठून आला म्हणून शोधण्याकरता देठानं खाली खाली गेले. हजारो कोस खाली गेले पण त्याला त्याचा अंत लागला नाही. का? ब्रह्मादिकाला हा भगवंताचा अंत कळत नाही. ब्रह्मादिक देवाला त्याचा अंत कळत नाही. पुन्हा ब्रह्मदेव वरी आले त्या कमळावरती. आणि त्यावेळेस सृष्टीच्या आरंभी सुरुवातीला ब्रह्मदेवाच्या मुखातून पहिल्यांदा 2 शब्द निर्माण झालेत. पहिले 2 शब्द निघालेत. कोणचे? ओम आणि अथ. ओम आणि अथ हे सृष्टीच्या आरंभामध्ये ब्रह्मदेवाच्या कंठातून निर्माण झालेले हे पहिले शब्द आहेत. म्हणून आपण ओंकाराचा जप करतो. ओंकार, ओम म्हणजे ओंकार हा सृष्टीच्या आरंभातला पहिला शब्द आहे. ओम आणि अथ. गुरुवारी भाऊने आम्हाला एक श्लोक सांगितला होता. ओंकारश्चात शब्दश्च द्वावेतो ब्रह्मणपुरा कंठम भित्वा विनिर्यातो तस्मान मंगलिका उभो. हे 2 शब्द मंगल स्वरूप आहेत, मंगलवाचक शब्द आहेत. का? ओम आणि अथ ब्रह्मदेवाच्या कंठातून पहिल्यांदा बाहेर निघलेले असल्यामुळे हे मंगलवाचक आहे. म्हणून श्री संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरच्या आरंभी पहिली ओळी येत असताना काय शब्द वापरला? ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वसंवेद्यात्मरूपा. ओंकाराचं नाम निर्देश केला. का? ओंकार हा मंगल स्वरूप आहे आणि अथ हा सुद्धा मंगलवाचक शब्द आहे. मग श्रीमद भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय आहेत आणि 18 अध्यायाच्या चिंतनामध्ये प्रत्येक अध्यायाच्या आरंभाला सुरुवातीला शब्द येतो. काय येतो? अथ प्रथमोध्याय, अथ द्वितीयोध्याय आहे का नाही? अथ या शब्दाने आरंभ आहे. अथ हा मंगलवाचक आहे. अशा भगवान ब्रह्मदेवाला ओम आणि अथ 2 शब्द त्याच्या मुखातून बाहेर पडले. आणि बाहेर पडल्याच्या नंतर ब्रह्मदेव काही कळत नव्हतं त्यांना. त्यावेळेस भगवंताने ब्रह्मदेवाला सांगितला, सृष्टी निर्माण करा. तुम्ही सृष्टीचा आरंभ करा, सृष्टी निर्माण करा. पण ब्रह्मदेव सृष्टी करण्यासाठी समर्थ नव्हते. त्यांना कशी सृष्टी निर्माण करावी समजत नव्हतं. त्यावेळेस आकाशवाणी झाली आणि दुसरे शब्द बाहेर पडले आकाशवाणीतून. तप. काय शब्द बाहेर पडले? तप म्हणजे तप करा, तप करा, तप करा. आणि मग ब्रह्मदेवानी ओंकार या नामाचा हजारो वर्ष तपश्चर्या, ओंकार या नामाची तपश्चर्या केली, भगवन नामाची तपश्चर्या केली. ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केले याचं. सृष्टीची या उपक्रमा पूर्वी गा विरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. ब्रह्मदेव एकटाच होता पण ज्ञानोबाराय शब्द वापरले त्याला. वेडा. वेडा असा ब्रह्मा एकला होता. तो सृष्टीही करू ना शके. तो सृष्टी करू शकत नव्हता. मज ईश्वरा ते ओळखे. तो ईश्वरालाही ओळखू शकत नव्हता, सृष्टी निर्माण करू शकत नव्हता. पण नंतर त्याला हे सगळं जमलं. कशानं? ज्ञानोबाराय सांगितलं, तो थोरू केला एके नामे जेने
त्यांनी भगवन नामाचा हजारो वर्षे तपश्चर्या केली आणि त्या नामाच्या सामर्थ्यानं ब्रह्मदेव सुद्धा सृष्टी निर्माण करू शकले. हे भगवंताच्या नामाचं सामर्थ्य, भगवंताच्या नामात. आणि अशा रीतीने ब्रह्मदेवांनी हजारो वर्ष तपश्चर्या केली, त्यांना सामर्थ्य आलं. आणि सामर्थ्य आल्यानंतर ब्रह्मदेवाला वाटलं सृष्टी निर्माण केली पाहिजे, सृष्टी निर्माण केली पाहिजे. आणि त्यावेळेस सुरुवातीला ब्रह्मदेवानं मानसिक सृष्टी निर्माण केली. मानसिक म्हणजे मनाच्या संकल्पानं, मनाच्या विचारानं सृष्टी निर्माण होत होती, सामर्थ्य होत होते. मनोमय सृष्टीतून ब्रह्मदेवापासून सुरुवातीला सनकादिक ऋषी निर्माण झाले. हा भगवंताचेच अवतार आहेत, पण पहिला अवतार हा सनकादिकाचा आहे. भागवतामध्ये देवाचे अवतार तसे 24 सांगितले, त्याच्यामध्ये पहिला देवाचा अवतार हा सनकादिक ऋषींचा आहे. सनकादिक ऋषी निर्माण झाले, हा देवाचा पहिला अवतार ब्रह्मचर्याचा आहे. सनकादिक ऋषी निर्माण झाले. ब्रह्मदेवाने सनकादिक ऋषींना सांगितलं मी तुम्हाला निर्माण केलंय, तुम्ही आता सृष्टीचा विस्तार करा, सृष्टी वाढवा तुम्ही सुद्धा. शुकाचार्य महाराज सांगतात राजा परीक्षिती, सनकादिक ऋषी हे मात्र सृष्टीच्या विचाराचे नव्हते, तर ते भगवत चिंतन करणारे होते. त्यांनी ब्रह्मदेवापासून भगवत चिंतन करत वायुमार्गाने निघून गेले. वायुमार्गाने निघून गेले. ब्रह्मदेवाला वाटलं आपलीच पोरं आपलं ऐकत नाहीत. ब्रह्मदेवाला सुद्धा राग आला. आपल्या पोराने आपली आज्ञा मान्य केली नाही, सृष्टीचा विस्तार करा म्हणलं तर तपाला निघून गेले. ब्रह्मदेवाला राग आला. आणि राग आल्याच्या नंतर ब्रह्मदेवाच्या तो राग दोन्ही भुवयाच्या मध्यभागातून भ्रूकुटीतून तो राग बाहेर पडला. आणि बाहेर पडला आणि त्या बाहेर पडलेल्या त्या रागापासून एक व्यक्ती निर्माण झाला. त्याला नाव ठेवलं रुद्र. रजोगुणापासून निर्माण झाला म्हणून रुद्र निर्माण झाला. आणि ते रजोगुण, राग म्हणजे रजोगुणाचं कार्य. रुद्र निर्माण झाला. त्याला सांगितलं ब्रह्मदेवाने तुम्ही सृष्टीचा विस्तार करा आता. आणि मग त्या रुद्रानं सृष्टीचा विस्तार करायला गेलं. रजोगुणापासून निर्माण झालेला असल्यामुळं तो रुद्र, रागापासून निर्माण झालेला असल्यामुळं त्याच्यापासून सगळी रजोगुणी सृष्टी निर्माण व्हायला लागली. कोण? सगळी राक्षसच निर्माण व्हायला लागले. रजोगुणी विचाराचे, रजोगुणी वागणारे राक्षस निर्माण व्हायला लागले. बरेच राक्षस निर्माण झाले. ब्रह्मदेवाला वाटलं सगळे राक्षस निर्माण व्हायला लागले. त्या रुद्राला सांगितलं तुझी सृष्टीत वाढवायचं थांब आता म्हणले. आणि मग ब्रह्मदेवाने आपल्या मानसिक सृष्टीपासून महर्षय सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तता मद्भवा मानसा जाता येशाम लोक येमा प्रजा. हे का नाही, सप्त ऋषी ब्रह्मदेवाने आपल्या मानसिक सृष्टीतून निर्माण झाले. 7 ऋषी एक नाही, सप्त ऋषी ज्यांना म्हणतात, हे सृष्टीच्या आरंभीचे ऋषी. असे सप्त ऋषी निर्माण केले आणि सप्त ऋषींना सांगितलं सृष्टीचा विस्तार करा. सप्त ऋषीपासून सृष्टीचा थोडा विस्तार व्हायला लागला. पण तरी देखील मनावा असा सृष्टीचा विस्तार वेगाने होत नव्हता. ब्रह्मदेवाला चिंता वाटायला लागली. आपल्यावर देवाने जबाबदारी सोडली, सृष्टीचा विस्तार करा, वाढवा. आणि वाढवा त्यावेळेस ब्रह्मदेव चिंतामग्न झाले. आणि चिंता करत असताना शुकाचार्य महाराज सांगतात त्या चिंतेनं ब्रह्मदेवाचं शरीर दुभंगलं. ब्रह्मदेवाच्या शरीराचे 2 भाग झाले. शरीर दुभंगलं आणि दुभंगलेल्या त्या ब्रह्मदेवाच्या 2 शरीरापासून 2 व्यक्ती निर्माण झाल्या. एक पुरुष निर्माण झाला आणि एक स्त्री निर्माण झाली. जो पुरुष निर्माण झाला त्याला म्हणतात स्वयंभू मनू. आणि जी स्त्री निर्माण झाली तिला शतरूपा राणी. असं स्त्री आणि पुरुष निर्माण झाले. आणि ब्रह्मदेवाने सांगितलं की तुम्ही सृष्टीचा विस्तार करा. म्हणून तेव्हापासून स्त्री आणि पुरुष यांच्या संयोगापासून सृष्टीचा विस्तार आहे. एक स्त्री आणि पुरुष निर्माण झाला. ब्रह्मदेवाने त्यांना सांगितलं तुम्ही सृष्टीचा विस्तार करा. म्हणून तो स्वयंभू मनू, तिथून आपला विस्तार आहे. ऋषींपासून आपला विस्तार आहे. म्हणून आपला ज्यावेळेस ब्राह्मण देवता आपलं कुळ गोत्र वर्ण पाहतात त्यावेळेस काय सांगतात, कुणाचं वशिष्ठ गोत्र सांगतात, कुणाचं त्या ठिकाणी कश्यप गोत्र सांगतात, आहे का नाही, कुणाचं भारद्वाज ऋषी गोत्र सांगतात. का? हे मूळ आपले ऋषी सप्त ऋषी आहेत.
मनु, स्वयंभू मनु हा आपला मुख्य पुरुष आहे. म्हणून यांच्याच कुळातनं कोणीतरी आलेलं आहे. म्हणून प्रत्येकाच्या वर्ण गोत्र सांगताना काय सांगतात? कश्यप ऋषी तरी सांगतात, आहे की नाही? भारद्वाज ऋषी तरी सांगतात, वशिष्ठ ऋषी सांगतात, आहे की नाही? अशा ऋषींची नावं सांगितली जातात. आणि म्हणून त्या मनूपासून आमची निर्मिती झाली, स्वयंभू मनूपासून. म्हणूनच आम्हाला मानव म्हणतात. मनूपासून निर्मिती झाली म्हणून काय म्हणतात आपल्याला? मानव. त्या आद्य मनूपासून निर्मिती झाली म्हणून मानव म्हणतात. मानव म्हणतात. अलीकडे आम्हाला सांगितलं जातं माणसं ही माकडाची झाली, आहे का नाही? माणसं माकडापासून झाली म्हणतात, आहे का नाही? का? ईश्वरवाद मान्य न करायचा असल्यामुळं माणसं माकडाची झाली असं म्हणतात, आहे का नाही? त्याच्यापासून श्रेष्ठ हे मानवाचं शरीर निर्माण झालं, तिथून निर्माण झालं. आणि तेव्हा निर्माण झाले स्वयंभू मुनी शतरूपराने. ब्रह्मदेवाने सांगितलं सृष्टीचा विस्तार करा, पण कुठं करायचा? ब्रह्मदेवाने सांगितलं हा सृष्टीचा विस्तार आता पृथ्वीवरती करा. या पृथ्वीवरती सृष्टीचा विस्तार करा. पण त्यावेळेस ही पृथ्वी मात्र अगोदर राक्षसी सृष्टी निर्माण झालेली होती. आणि त्या राक्षसी सृष्टीमध्ये हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू नावाचे दोन भाऊ होते. त्यातल्या हिरण्याक्षानं ही पृथ्वी रसातळाला नेलेली होती, पाताळाला नेली होती. रसातळाला नेली होती, पाताळाला नेली होती. याचे दोन भाऊ आहेत. पहिला भाव ती रसातळाला नेली, पाताळाला नेली हा वाच्यार्थ आहे. पण याच्यात आणखीन एक लक्षार्थ, रसातळाला नेलं, पाताळाला जाणं म्हणजे काय? या सृष्टीवरचा धर्म नाहीसा होणं, या सृष्टीवरती अधर्म जास्त वाढणं, हेच या सृष्टीचं रसातळाला जाणे, पाताळाला जाणे. अधर्म वाढला म्हणजे पाताळालाच गेल्यासारखं. एखाद्याचं चुकीचं वागणं जीवनभर घडलं, हे त्याच्या जीवनातलं अधपतनच आहे. हे पाताळ लोकाला गेल्यासारखंच आहे. या राक्षस लोकांनी एवढं राज्य राक्षसी वृत्ती माजलेली होती. म्हणून याच्यावरती यज्ञ, आहे का नाही, दान धर्म सत्कर्म तप बंद पडलं होतं. याचा अर्थ पाताळात गेल्यासारखी होती. आणि ती पाताळाला पण नेलेली होती. आणि त्यावेळेस ही सृष्टी नसल्यामुळं स्वयंभू मनु आणि शतरूपराने यांच्याकडून कसा या सृष्टीचा विस्तार करायचा? त्यावेळेस मात्र भगवंताने पहिला अवतार घेतलाय. तो भगवंताने पहिला अवतार घेतला, तो म्हणजे अवतार आहे वराह. वराह भगवंताचा देवाने अवतार घेतला, आहे का नाही? ब्रह्मदेवाच्या नाशिकेतून भगवान प्रगट झाले, अंगुष्ठ मात्र प्रगट झाले, हळूहळू ते मोठे झाले, वराहाचं रूप धारण केलं. वराह, वराह शब्दाचा अर्थ काय? वराह याचा एक अर्थ फार गोड आहे. वर शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठ. वर शब्दाचा अर्थ काय? श्रेष्ठ. आह शब्दाचा अर्थ आहे दिवस. आह म्हणजे काय? दिवस. आणि वर म्हणजे श्रेष्ठ. ज्या दिवशी आमच्या जीवनामध्ये भगवंताचं दर्शन झालं, तो आमच्या जीवनातला सगळ्यात श्रेष्ठ दिवस आहे. त्याला म्हणतात, म्हणायचं वराह. भगवंताचं दर्शन झालं, तो वराह भगवंताचा पहिला अवतार झाला. वराह भगवंताचा अवतार झाला. आणि वराह अवतारातले भगवान रसातळामध्ये गेले. हिरण्याक्षाशी त्यांचं युद्ध झालं, बोलणं झालं, बाचाबाची झाली. आणि त्या युद्धामध्ये भगवान वराहानं हिरण्याक्षाचा वध केला. हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू दोघं भाऊ आहेत. आणि त्यांचा मूळ अवतार हा जय आणि विजयाचा आहे. ती पण कथा आहे पुढं. हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू याचा अर्थ काय? हिरण्याक्ष म्हणजे काय आणि हिरण्यकशिप म्हणजे काय? आताही हिरण्याक्ष आहेत आणि आताही हिरण्यकशिपू आहेत. तेव्हाच होते असं नाही. हिरण्याक्ष कशाला म्हणतात? आमचे गुरुवारी भाऊ त्याच्यातला अर्थ सांगायचे, शब्दातून अर्थ आहे. हिरण्य अक्ष आहे का? हिरण्य शब्दाचा अर्थ आहे सोनं. हिरण्य म्हणजे काय? सोनं. आणि अक्ष शब्दाचा अर्थ आहे, अक्ष शब्दाचा अर्थ आहे डोळा. अक्ष शब्दाचा अर्थ डोळा. आणि हिरण्य शब्दाचा अर्थ आहे सोनं. ज्याचा सोन्यावरती डोळा आहे, ज्याचा सोन्यावरती डोळा आहे, त्याला काय म्हणतात? हिरण्याक्ष. याचा अर्थ हिरण्याक्ष हे लोभाचं रूप आहे. अंतःकरणामध्ये फार लोभ असणं. लोभ असणं हा लोभ म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये असलेला हिरण्याक्षच आहे.
लोभाचं रूप आहे. हिरण्य सोनं अक्षय म्हणजे डोळा, ज्याचा सोन्यावरती डोळा आहे, संपत्तीवर डोळा आहे, लोभ आहे, लोकांचा हडप करण्याचा विचार आहे, हा हिरण्याक्ष आहे. आणि दुसरा आहे हिरण्य कश्यप. याचाही अर्थ आहे, हिरण्य शब्दाचा अर्थ सुद्धा सुवर्णच, संपत्तीच. आणि कश्यप शब्दाचा अर्थ आहे निद्रा, झोप. जो आपल्या संपत्तीवर लोळतोय, याचा अर्थ जो आपल्या संपत्तीच्या भोगामध्येच आसक्त आहे, त्याला हिरण्यकश्यप म्हणतात. हिरण्यकश्यप हा भोगाचं रूप आहे, हिरण्याक्ष लोभाचं रूप आहे, तर हिरण्यकश्यप हा भोगाचं रूप आहे. म्हणून हे राक्षसी वृत्तीचे आहेत. म्हणून भगवंताने हिरण्याक्षाचा नाश केला, याचा अर्थ लोभाचा नाश केला. लोभ संपल्याशिवाय ही सगळी सृष्टी चांगली नांदू शकत नाही. हिरण्याक्षाचा वध केला का? हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष हे सुद्धा जय आणि विजय यांचाच अवतार आहे. यांची निर्मिती त्यांच्यापासून झाली. कशी निर्मिती झाली? सांगतात की एकदा सनकादिक वैकुंठ धामामध्ये गेले. वैकुंठ धामाच्या द्वारावरती द्वारपाळ आहेत जय आणि विजय. या जय विजय आणि सनकादिक ऋषींना द्वारावरती अडवलं. अडवल्यानंतर सनकादिक ऋषींना राग आला, आम्हाला देवाच्या दर्शनाला हे आडवे येणार आहेत, देवाचे दर्शन अडवतात. राग आला आणि त्याने शाप दिला, जा म्हणजे तुम्ही 3 जन्म राक्षस कुळामध्ये घ्याल, 3 जन्म राक्षस कुळामध्ये घ्याल, असा शाप दिला सनकादिक ऋषींनी. भगवान द्वारावरती आले आणि भगवान द्वारावरती आल्याच्या नंतर सगळी घटना त्यांच्या लक्षात आली. जय विजयाने एवढे दिवस सेवा केली होती, पण आज त्यांना शाप भेटला. भगवान म्हणतात काळजी करू नका, तुम्हाला जरी 3 जन्म राक्षस कुळामध्ये घ्यावा लागलंय तरी सुद्धा मी प्रत्येक युगामध्ये अवताराला येईल, तुम्हाला दर्शन देऊन त्यामध्ये तुमचा वध मीच करील, मी तुमच्यावर युद्ध करेल आणि त्या योगे तुम्हाला त्याच्यातून मुक्त करेल, हे देवाने त्यांना आश्वासन दिलं. म्हणून त्या जय आणि विजयाचे 3 जन्म राक्षस कुळात झाले. एक हिरण्यकशिपू हिरण्याक्ष, दुसरा रावण कुंभकर्ण आणि तिसरा दंतवक्र आणि शिशुपाल. दंतवक्र आणि शिशुपाल असे 3 जन्म राक्षस कुळामध्ये हे 3 जण झाले, जय आणि विजय. आणि यांच्याकरता देवाने अवतार घेतल्या. जय हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष यांच्या वधाकरता देवाने 2 अवतार घेतले. एक अवतार घेतला वराह, दुसरा घेतला नरसिंह. विस्ताराने चिंतन सांगणार आहोत, पण थोडक्यात आधी सांगतोय. वराह आणि नरसिंह अवतार घेतला. रावण कुंभकर्णाच्या वधाकरता देवाने एकच अवतार घेतला, भगवान श्रीराम प्रभूचा अवतार घेतला. आणि दंतवक्र आणि शिशुपालाच्या वधाकरता सुद्धा देवाने एकच अवतार भगवान श्रीकृष्णाचा घेतला. असं त्यांच्या नाशाकरता देवाने अवतार घेतले. आणि मोहे हिरण्याक्षाचा वध केला, सृष्टी निर्माण केली. आणि सृष्टी निर्माण केल्याच्या नंतर सांगितलं आता स्वयंभू मनुला आणि शत्रुपराणीला की तुम्ही सृष्टीचा विस्तार करा. सृष्टीचा विस्तार करा म्हटल्यानंतर श्री शुकाचार्य महाराज सांगतात राजा परीक्षितीला, राजा परीक्षिती त्या स्वयंभू मनुला आणि शत्रुपराणीला 5 अपत्य झाली, 5 लेकरं झाली. त्याच्यातली 2 मुलं झाली आणि त्याच्यातल्या 3 त्यांना मुली झाल्या होत्या. त्यांना 3 मुली झाल्या होत्या. त्या 3 मुलीची नावं सांगितली शास्त्रामध्ये, आकुती, देवहूती आणि प्रसूती. आकुती, देवहूती आणि प्रसूती अशा 3 मुली झाल्या होत्या. ऐक नाही, आकुती रुची नावाच्या ऋषी दिली होती, देवहूती कर्दम नावाच्या ऋषींना देऊन टाकली आणि प्रसूती दक्ष नावाच्या प्रजापतीला ही देऊन टाकली होती. अशी त्यांची लग्न झाली होती. ऐक नाही, अशा 3 मुली झाल्या, आकुती, देवहूती आणि प्रसूती. मी शेवटच्या दिवशी विचारणार आहे बरं का, जे सांगणार नाही त्यांच्याकडून 500 रुपये दक्षिणा घेणार आहे. ध्यानात ठेवा, उगं मी जीव तोडून सांगतोय, तुम्ही नुसतं हो करताय. ध्यानात ठेवा का आता. आणि तुम्ही ध्यानात ठेवत नाहीत, हे आमचं सगळ्यात मोठं भांडवल आहे. हा, सांगणाऱ्याला 50 रुपये, नाही सांगितलं की 500 रुपये. पण मी विचारीन ते सांगायचं बरं का, आहे का नाही. कारण का मी सांगितलेलं असल्यामुळं आधी तेच तुम्ही सांगितलं तर 50 रुपये, काय हरकत नाही, हे नाही. पण सांगितलेलं सुद्धा तुम्ही नाही सांगितलं म्हणजे मग 500 रुपये मोठा दंड असला पाहिजे, आहे का. आहे का नाही. तसंच असते वारकरी संप्रदायामध्ये, आहे का नाही. एक दृष्टांत सांगतो बरं, काय काय विनोदी कीर्तनकार आता म्हणले म्हणून सांगतो बरं का. एक जण वारकरी प्रवासाला निघाला, पंढरपूरला निघाला, बसमध्ये बसला. एक शेजारी हुशार मनुष्य होता, एक शेजारी आमचा वारकरी बसला. त्या हुशारी माणसाला वाटलं चला बसल्या बसल्या बसमध्ये आपण हे वारकऱ्याची काहीतरी थोडं गंमत करून ह्याचे थोडे 4-2 पैसे आपण हाणू म्हणले, आहे का नाही. आणि मग त्या
श्रीमंत हुशार माणसाने सांगितलं, वारकरी दादा आपण काय करू, एकमेकाला कोडी विचारित जाऊ म्हणले. हां, कोडी विचारतो, मी तुम्हाला कोडं विचारतो, नाही तुम्हाला आलं की तुम्ही मला 5 रुपये द्यायचे, तुम्ही मला विचारा, मला नाही आलं की मी तुम्हाला 5 रुपये देत जाईन, आहे का नाही. असं आपलं करीत जाऊ. वारकरी दादा मला तुम्ही शिकलेले म्हणले, हुशार माणसं, मला कसं जमलं म्हणले, खेळू म्हणले, काय नाही म्हणले, आपल्याला तेवढा टाइमपास होईल म्हणले, पण कसं म्हणले, असं करायचं म्हणले, तुम्ही जर मला विचारलं आणि मला जर नाही आलं तर माझ्याकडून फक्त 50 पैसे घ्यायचे, मी अडाणी. माझ्याकडून किती घ्यायचे, 50 पैसे घ्यायचे, मी अडाणी. आणि मी जर तुम्हाला विचारलं आणि तुम्हाला जर नाही आलं तर तुम्ही मला 5 रुपये द्यायचे. तुम्हाला काय हरकत नाही, 50 पैसे देत राहा, हुशार आहे का नाही. आणि मग तिने एखादा प्रश्न वारकऱ्याला विचारलं की वारकऱ्याला काय आलं नाही, वारकरी मला घ्या 50 पैसे, आहे का नाही. पण तिकडून 5 रुपये होते त्याला नाही आलं. वारकरी मला आता मी सांगतो, मला आता कोडं माझं उत्तर द्या. तो म्हणला, आहे का नाही, तो म्हणला एक पक्षी असतो, त्या पक्षाला 12 डोळे असतात, त्याला 4 पंख असतात, त्याचे वाकडे तिकडे पाय असतात, असं काय असतं म्हणला, आहे का नाही, काय असतं म्हणला, त्याला काहीच सांगता येईना. तो मला येत नाही म्हणला, तो मला दे 5 रुपये. 5 रुपये दे म्हणल्यावर मग तुम्हाला आता तुम्ही सांगा की त्याचं काय. ते मला बी येत नाही, धर 50 पैसे म्हणला. आहे का नाही, म्हणजे असा व्यवहार आपला चलून देऊ. आहे का नाही, असं विनोदाचा भाग सोडा, नाही का नाही. आश्चर्य, आकुती, देवहूती आणि प्रसूती अशा 3 मुली झाल्या. त्या 3 ऋषींना देऊन टाकल्या. त्याचे 2 मुलं झाली. त्या 2 मुलं, एकाचं मुलाचं नाव आहे उत्तानपाद आणि दुसऱ्या मुलाचं नाव आहे प्रियव्रत. अशी 2 मुलं आहेत. ह्या 3 मुली 3 ऋषींना देऊन टाकल्या. त्याच्यामध्ये विस्तारानं थोडंसं चिंतन देवहूतीचं आलं. देवहूती ही कर्दम ऋषीला देऊन टाकली. कर्दम ऋषी विरक्त तपस्वी होते. नारदादी ऋषीने सांगितलं स्वयंभू मुनुला, तुझी ही देवहूती नावाची मुलगी कर्दम ऋषीला देऊन टाक. ठीक आहे म्हणले. आणि मग कर्दम ऋषीच्या आश्रमाला शतरूपाराने स्वयंभू मोनू आणि आपली मुलगी देवहूती यांना बरोबर घेऊन ते कर्दम ऋषींच्या आश्रमाला आले. कर्दम ऋषींच्या आश्रमाला आले. कर्दम ऋषीला कळलं की आपल्याकडे येत आहेत. कर्दम ऋषीने आपल्या आश्रमामध्ये या तिघांना बसण्यासाठी 3 आसनं बसायला टाकली. एक स्वयंभू मनुला, एक शतरूपा राणीला आणि एक त्या देवहूतीला. तिघाला 3 बसण्यासाठी आसनं टाकली बसायला. हे 3 जण आले. आल्याच्या नंतर देवहूतीला माहित होतं आपल्याला पत्नी म्हणून आपल्याला यांना देणार आहेत, माहित होतं. आल्याच्या नंतर एका आसनावरती स्वयंभू मनू बसले, एका आसनावरती शतरूपा राणी बसली. आता राहिलं 3रं आसन. 3ऱ्या आसनावर टाकलं होतं देवहूतीसाठी टाकलं होतं. पण ती देवहूती मनात कल्पना करते, माझे होणारे हे पती आहेत कर्दमऋषी. बघा आमची भारतीय परंपरा काय आहे, ऐका लक्षात घ्या ना. काय म्हणते, माझे होणारे हे पती आहेत आणि पतींनी माझ्यासाठी आसन टाकायचं आणि मी त्याच्यावरती बसायचं, हे योग्य होणार नाही. पतीने आसन टाकायचं आणि आपण त्याच्यावरती बसायचं, हे योग्य नाही. पण त्यांनी टाकलेल्या आसनावरती न बसणं हा सुद्धा त्यांचा अपमानच आहे. बसावं की नाही बसावं. बघा किती आमची भारतीय संस्कृती श्रेष्ठ आहे. त्या देवहूतीनं महाराज आपला डावा हात त्या आसनावरती ठेवला आणि ते स्वतः बाजूला ठेवले, बसले. ही आमच्या भारतीय संस्कृतीची मर्यादा आहे, भारतीय परंपरेची मर्यादा आहे. त्यांनी टाकलेल्या आसनाचा अपमानही होऊ दिला, डावा हात त्याच्यावरती ठेवला पण, आणि त्यांनी टाकलेल्या आसनावरती बसली पण नाही, बाजूला बसली. आणि म्हणून ही देवहूती आहे. देवहूती कर्दम ऋषीच्या आश्रमात आले. स्वयंभू मन म्हणतात, आम्ही आमची देवहूती तुम्हाला समर्पित करण्याकरता आलोय. कर्दम ऋषी म्हणतात, माझं जीवन तर विरक्त आहे, तपस्वी आहे मी काही काल संसारात राहील, एखादा मुलगा देईपर्यंत, आणि मी पुन्हा तपश्चर्याला निघून जाईन. देवहूती सुद्धा मनात म्हणते, असाच इंद्रियाचा निग्रह करणारा पती माझ्या जीवनात असला पाहिजे. म्हणून देवहूती मध्ये काही हरकत नाही. देवहूती आणि कर्दम याचा सुद्धा अर्थ फार गोड सांगितलाय. प्रत्येक शब्दामध्ये अर्थ आहेत. देवहूती म्हणजे काय आणि कर्दम म्हणजे काय, म्हणून तर त्यांच्या कुळामध्ये पुढं
भगवान कपिल मुनी जन्माला आले, देवाचे अवतार आहेत. का आले त्यांच्या कुळात ते? कर्दम आणि देव होती. कर्दम शब्दाचा अर्थ आहे कर्दम, केलेलं आहे ज्यांनी आपल्या इंद्रियाचं दमन, ज्यांनी इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवलेत, इंद्रियाचं संयमन ज्यांनी केलंय, इंद्रियाचं दमन ज्यांनी केलंय, त्यांना कर्दम म्हणतात, त्यांना कर्दम म्हणतात. आणि देवहूती कोणाला म्हणतात? देवहूती शब्दाचा अर्थ आहे बोलवणारी. जी देवाला बोलवत असते तिला देवहूती म्हणतात. जी देवाला बोलवणारी आहे ना तिला देवहूती म्हणतात. याचा अर्थ देवहूती, देवाला बोलवणारी, याचा अर्थ आहे देवहूती हे भक्तीचं रूप आहे, हे भक्तीचं रूप आहे. कर्दम इंद्रियाचं दमन करणारे आहेत, याचा अर्थ कर्दम हे वैराग्याचं रूप आहेत. जेव्हा वैराग्य आणि भक्ती एकत्रित येत असतात तेव्हा ज्ञानरूपी कपिल भगवान त्यांच्या जीवनामध्ये जन्माला येत असतात. लक्षात ठेवा. म्हणून आपण देवहूती झालं पाहिजे, आपण कर्दम झालं पाहिजे, तेव्हा ज्ञानरूपी भगवान कपिल मुनी त्यांच्यात अवतार येत असतात. आणि मग त्यांचा विवाह झाला आणि झाल्याच्या नंतर कर्दम ऋषी आणि देवहूती यांच्या संसारामध्ये देवहूतीला 9 मुली झाल्या. 9 मुली झाल्या. 9 मुली म्हणजे 9 प्रकारच्या भक्तीचं हे रूप आहे. 9 प्रकारची भक्ती आहे. तुम्ही बसलेले सगळेजण ऐकतायत, हे सगळ्यात पहिली भक्ती आहे श्रवण भक्ती. 9 प्रकारची भक्ती शास्त्रामध्ये सांगितली. श्रीकाचार्य महाराज सुद्धा सांगतात भागवतामध्ये, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. 9 प्रकारची भक्ती. पहिली भक्ती आहे श्रवण. म्हणून तुम्ही आमच्यापेक्षा सुद्धा भाग्यवान आहेत की तुम्ही पहिली भक्ती करताय, तिचं नाव आहे श्रवण. देवाला सगळ्यात आवडणारी भक्ती श्रवण भक्ती आहे. किती श्रवण भक्ती श्रेष्ठ आहे. भागवतामध्ये श्लोकाला किती श्रवण, आमचं ऐकणं किती श्रेष्ठ आहे. असं म्हणालं, श्रवणम सर्वधर्मेभ्यो वरम मन्ये तपोधनः वैकुंठस्थो यत कृष्ण श्रवणा देव लभ्यते. सगळ्या धर्मामध्ये श्रेष्ठ धर्म कोणता असेल तर श्रवण करणं हा सगळ्यात मोठा धर्म आहे. का? श्रवणानं वैकुंठातला भगवान आम्हाला हितच भेटतो. हे सामर्थ्य श्रवणाचं आहे, हे सामर्थ्य श्रवणाचं आहे. मग श्रवण सगळ्या भक्तीतला पहिला पाया म्हणजे श्रवण आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगत असताना ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्याला ज्ञानोबांनी काय उपमा दिली? तुम्ही ऐकणारे कोण आहेत? सामान्य नाहीत. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती. अरे तुम्ही ऐकणारे म्हणजे साक्षात महादेव आहेत. महादेव साक्षात महादेव आहेत. म्हणून श्रवण भक्ती आहे. श्रवण कीर्तन भक्ती, कीर्तन करणं, देवाचं गुणगान गाणं, देवाचं स्मरण करणं, देवाच्या पायाची सेवा करणं, देवाची पूजा करणं, देवाला वंदन करणं, देवाचं दास्यत्व करणं, देवाचे सख्यत्व जुळवणं आणि देवाला आपलं सर्वस्व समर्पित करणं. अशी 9 प्रकारची भक्ती, म्हणजे 9 प्रकारच्या मुली त्यांच्या कुळामध्ये जन्माला आल्या. कर्दम ऋषी म्हणतात देवहूतीला, आता मी तपाला चाललो. देवहूती म्हणते तुम्ही मला एक मुलगा देणार होतेत ना. आणि मग आठवण करून दिली. आणि मग कपिल भगवंत त्या कर्दम ऋषी आणि देवहूती यांच्यापासून भगवंताचा अवतार झाला. कपिल भगवान जन्माला आले. नवविधा भक्तीच्या नंतर भगवान आले. याचा अर्थ नवविधा भक्ती जीवनात असल्याशिवाय देव भेटू शकत नाही. भगवान जन्माला आले आणि जन्माला आले असे जन्माला आले की त्यांनी सांख्यशास्त्राचे कर्ते झाले. कपिल भगवंताने आपल्या आईला म्हणजे देवहूतीला तत्वज्ञानाचा उपदेश केला. कर्दम ऋषी वनाला निघून गेले आणि मग देवहूतीनं सुद्धा कपिल भगवंताला अनेक प्रश्न विचारलेले आहेत. जे कपिल भगवंताला देवहूतीने प्रश्न विचारलेले आहेत तेच प्रश्न विदुर काकांनी मैत्री ऋषीला विचारलेले आहेत. तेच प्रश्न परीक्षिती महाराजांनी शुकाचार्याला विचारलेले आहेत. तेच प्रश्न शौनकादिक ऋषीने सूत महाराजाला विचारलेले आहेत. एवढ्या श्रोत्या आणि वक्त्याच्या या भागवतात जोड्या आहेत. ध्यानात ठेवायचं सुद्धा बरं का, है की नाही. आईनं प्रश्न विचारलेत कपिल भगवंताला आणि कपिल भगवंतानी मात्र आईला तत्वज्ञानाचा उपदेश केलाय. आईला हे शास्त्र सांगितलंय कसं निर्माण झालं, कोणापासून निर्माण झालं, ऐक नाही. असे सांख्यशास्त्राचे कळते कपिल भगवान निर्माण झाले. श्री शुकाचार्य महाराज त्या देवहूती चरित्र सांगतात. त्यानंतर श्री शुकाचार्य महाराज राजा परीक्षित राजाला एक प्रसूती नावाची मुलगी दक्ष नावाच्या प्रजापतीला दिली होती. त्याचंही थोडक्यात चरित्र सांगतात, विस्तारानं सांगत नाही, आपले भरपूर कथा आहे.
दक्षाला दिली होती. त्या दक्षाला दिलेली जी प्रसूती नावाची मुलगी होती, त्या दक्षाला त्या प्रसूतीपासून 16 मुली झाल्या. 16 मुली झाल्या. त्यातल्या तिने 13 मुली धर्माला दिल्या होत्या. आणि त्यातली पुन्हा दक्षाला आणखी एक दुसरी पत्नी होती, त्याच्यापासून त्याला काय मुली 60 मुली झाल्या. त्यावेळेच्या त्यातल्या 27 मुली त्यांनी नुसत्या चंद्राला देऊन टाकल्या होत्या. चंद्राला 27 मुली दिल्या. पण चंद्राची त्यातली सगळ्यात जास्त आवडती पत्नी होती रोहिणी. रोहिणी आहे का नाही. 27 मुली चंद्राला देऊन टाकल्या. त्यातलीच एक मुलगी होती, सती नावाची मुलगी होती. आणि ती सती नावाची मुलगी दक्षानं मात्र भगवान शंकराला दिली होती. भगवान शंकराला दक्षाने ती मुलगी दिली होती. अशा रीतीने तिचा प्रपंच तिथपर्यंत सांगितला. आणि त्या दक्षाचा थोडा विस्तार त्या ठिकाणी शुकाचार्य महाराज सांगितला. हा दक्ष हा सृष्टीच्या सांभाळण्यामध्ये जे काय प्रजापती आहेत, या प्रजापतीमध्ये दक्ष नावाचा हा एक प्रजापती ब्रह्मदेवाचा मानसपुत्रच आहे. नारद मानसपुत्रच आहेत, प्रजापती मानसपुत्रच आहेत, ऋषी मंडळी मानसपुत्रच आहेत. या सृष्टीच्या सांभाळण्यामध्ये यांचा हातभार आहे म्हणून यांचं नाव प्रजापती आहे. हा दक्ष प्रजापती असल्यामुळं एका ठिकाणी मोठ्या सभेचं आयोजन होतं. शुकाचार्य महाराज सांगतात राजा परीक्षितला, मोठ्या सभेचं आयोजन होतं. सगळे देवता उपस्थित होत्या, सगळे ऋषी मंडळी उपस्थित होते, भगवान विष्णू भगवान शंकर उपस्थित होते, ब्रह्मदेव उपस्थित होते, सगळे बसले होते. दक्ष मात्र उशिरा आला. त्या सभेचा अध्यक्षच हा प्रजापती होता, दक्ष. आणि दक्ष आला, त्या सभेत आला. शुकाचार्य महाराज सांगतात राजा परीक्षिती, दक्षाचं स्वागत करण्याकरता सगळे लोक उभे राहिले. सगळ्या देवता उभे राहिल्या, सगळे ऋषी मंडळी उभं राहिले, सगळे उभं राहिले. पण भगवान ब्रह्मदेव उभं राहिले नाहीत, भगवान विष्णू उभं राहिले नाहीत, आणि भगवान महादेव उभं राहिले नाहीत. तेव्हा उभं राहिले नाहीत. हे दक्षाने पाहिलं. दक्षाला ब्रह्मदेव उभं राहिले नाहीत याचं काही वाईट वाटत नाही का? ब्रह्मदेव याचा बापच होता. बाप उभा राहिला नाही, काय वाईट वाटलं नाही. भगवान विष्णू उभा राहिले नाहीत त्याचंही काही वाईटलं नाही का? भगवान विष्णू तर बापाचे बाप आहेत, ते उभा राहिले त्याचंही काही वाटलं नाही. पण भगवान शंकर जावईत ना. भगवान शंकर कोण येतं? जावईत. आणि सासऱ्याला वाटलं जावाईने आपला मान राखायला पाहिजे होता. सगळे ऋषी मंडळी उभं राहिले, सगळ्या देवता उभं राहिल्या, जावाई उभं राहिला नाही आपला. पण भगवान शंकर भगवंताच्या चिंतनामध्ये तल्लीन होते. त्यामुळे त्यांना काय कळालं नाही कोण आलं काय गेलं. पण न कळालं नाही म्हणून ते तल्लीन होते. पण यानं मात्र गैरसमज करून घेतला, मुद्दाम उभा राहिला नाही, अपमान केला माझा. आणि मग दक्ष भगवान शंकराला बोलायला लागला. नाही ते बोलायला लागला, माझी पोरगी देऊन याला फसलो म्हटला. हा कुठं राहतो? स्मशानभूमीत राहतो. अंगाला भस्मच काय लावतो, गळ्यात माळाच काय घालतो, बैलावरच काय बसतो. ह्याला घर नाही चांगलं, त्याला राहायला जागा नाही चांगली, खायचं झालं तर भिक्षा मागून खातो. नाही ते शब्द तो दक्ष बोलायला लागला. माझी पोरगी याच्या गळ्यात टाकले. कुमारिका राहिली असती तर काय हरकत नव्हतं, पण याच्या गळ्यात मी टाकायला नाही पाहिजे होतो, असा बोलायला लागला दक्ष. भगवान महादेव एकही शब्द बोलले नाहीत. पण नंदी होते तिथं, आणि त्या नंदीला मात्र राहुल नाही. नंदीने शाप दिला. दक्षा म्हणले काय बडाबडा करतोस, नाही ते बोलतोस म्हणले, तुला एक दिवस ओरडतोस म्हणले बोकडासारखा, तुला बोकडाचंच तोंड बसवावं लागेल म्हणलं. शाप देऊन टाकला नंदीनं. सभा मोडली, तिथून निघून आले. भगवान शंकरांनी पार्वतीला सतीला काही सांगितलं नाही. सतीला काही सांगितलं नाही. तुझ्या वडिलाचं माझं भांडण झालं, तो मला नाही ते बोलला, माझा अपमान केला. भगवान महादेवाने समजूतदारपणा घेतला. पुन्हा एकदा दक्षानं आपल्या घरी फार मोठ्या यज्ञाचं आयोजन केलं. श्री शुकाचार्य महाराज सांगतात राजा परीक्षिती, फार मोठ्या यज्ञाचं आयोजन केलं. आणि त्या यज्ञासाठी सगळ्या ऋषींना, सगळ्या देवतांना, सगळ्या जावयांना, सगळ्यांना बोलवलं. फक्त भगवान महादेवाला बोलवलं नाही, शंकराला बोलवलं नाही, सगळ्याला बोलवलं. आणि ते यज्ञामध्ये आहुती देऊन त्यांचं ते आहुतीमध्ये टाकलेलं जे द्रव्य असतं ते अग्नीच्या द्वारात त्यांना पाठवण्यासाठी त्यांच्या नावाचं द्रव्य असतं. कोणाकोणाच्या नावाने आहुती देऊन कोणाकोणाला ते हवीर द्रव्य द्यायचं. यज्ञामध्ये प्रत्येक देवतेचा ठेवलेला भाग असायचा. मग ते यज्ञामध्ये म्हणतो ओम इंद्राय स्वाहा इदम न मम, हे इंद्रा करता, हे माझ्या करता नाही आपण म्हणतो ना यज्ञामध्ये. त्या देवतेकरता दिलं होतं का? देवतेचं अग्नी हे मुख आहे,
अग्नी हे देवतेचं काय मुख आहे, म्हणून देवतेला प्रसाद देताना अग्नीच्या द्वारा प्रसाद जातो. म्हणून यज्ञाच्या द्वारा आपण काय करतो, देवाला समर्पण करतोय. आहुती देऊन आपण त्याच्यामध्ये द्रव्य सप्तधान्य टाकतो, आहे का नाही, आहुती देतो, तूप टाकतो. का अग्नी हे देवतेचं मुख आहे, अग्नीद्वारा देवतेपर्यंत ते अन्न पोहोचत असतं, आहे का नाही. म्हणून आपण सुद्धा पहिल्या माता भगिनी आताच्या करतात का काय माहीत नाही, चुल सर गॅसच आलं सांगायचं कधी शिगडी. पहिल्या माता भगिनी भाकरी टाकली की चुलीवरचे पहिलं बारकं दामडं करून चुलीत टाकायचे, आधी अग्नी देवतेला टाकायचे, हे का नाही, आणि मग आपलं बाकीचं, आहे का नाही. आता गॅसमध्ये कुठं टाकतील बाबा, हे टाकायला जागा नाही, त्यामुळे ते टाकायचंच बंद झालं. ठीक आहे ना. अग्नी हे देवतेचं मुख आहे, आणि मग सगळ्या देवतेसाठी भाग ठेवला, पण भगवान महादेवाला कुठेही स्थान त्याच्यामध्ये नव्हतं. कल्पना सुद्धा दिली नाही. योग असं की चंद्र आपल्या पत्नीसहित रोहिणीसहित निघालेले पार्वतीने पाहिलं. चंद्र कुठतरी निघालाय गडबडीनं. आपल्या एका सखीला पार्वतीने सांगितलं, जाग म्हणले विचारून त्यांना कुठं निघालात म्हणून. ती सखी गेली, विचारलं, त्यांनी सांगितलं दक्षाच्या घरी फार मोठा यज्ञ आहे, आपल्या वडिलाच्या घरी यज्ञ, तिकडं निघाले. त्या सखीने सगळी गोष्ट सांगितली. सतीला वाटलं, महादेवाच्या पत्नीला सतीला वाटलं, माझ्या वडिलाच्या घरी एवढा मोठा यज्ञ आहे, मला कशी कल्पना नाही, मला कसं सांगितलं नाही, मला कसं माहिती नाही. जाऊ दे म्हणले, विसरलं असं चुकून, काय धावपळ असते, गडबड असते, जाऊ द्या, नाही सांगितलं म्हणजे काय, गेलं पाहिजे, आपल्या वडिलाचा घरचा कार्यक्रम आहे. आणि म्हणून सती माता भगवान शंकरापाशी आल्या, आणि भगवान शंकरापाशी येऊन सती माता भगवान महादेवाला म्हणतात, अहो जो प्रभु आयस होई पिता भवन जो प्रभु आयस होई तो मैं जाऊं आपल्या वडिलाच्या घरी फार मोठा यज्ञ आहे, पिताश्रींच्या घरी. आणि म्हणून सती माता भगवान महादेवाच्या जवळ जातात, आणि भगवान महादेवाला विनंती करताना बोलताना म्हणतात, कशा ऐका लक्ष देऊन. सती माता भगवान महादेवाला म्हणतात, अहो ऐकलत का, काय सती. सती माता म्हणतात, अहो तुमच्या सासऱ्याच्या घरी फार मोठा यज्ञ आहे. हिच्या वडिलाच्या घरी होता, पण म्हणताना काय म्हणते, तुमच्या सासऱ्याच्या घरी का, तुमच्या सासऱ्याच्या मंडळावर तुला जायला परवानगी भेटेल ना. हुशार असतात, आहे का नाही. तुमच्या सासऱ्याच्या घरी फार मोठा यज्ञ आहे, आपण गेलं पाहिजे. भगवान महादेव म्हणतात, अगं सती, आपल्याला निमंत्रण नाही, आपल्याला बोलवलेलं नाही, आणि ज्या ठिकाणी बोलवलेलं नसतं तिथं आपण गेलं नाही पाहिजे. हे फक्त संसारात बरं का, नाही तर इकडं कथेकडे बी म्हणतात. हां, परमार्थामध्ये तुका म्हणे, जवळी पाचारिता न जावे, नाही बोलवला तरी परमार्थामध्ये गेलं पाहिजे, आहे का नाही. अगं व्यवहारात आहे, बोलवलं नाही आपल्याला, कशाला जायचंय. सती माता आग्रह करतात, नाही नाही गेलं पाहिजे, जावं लागेल. काय असतंय म्हणले, एवढा मोठा यज्ञ आहे घरी, आणि एवढं मोठे सगळ्या देवतेचं नियोजन आहे म्हटल्यानंतर विसरलं असन. म्हणजे गावाकडचं असलं की महिला समजावून घेतात बरं का, आहे का नाही. काय त्याचं काय असतंय म्हणतात, आहे का नाही, विसरलं असेल त्याचं काय. भगवान महादेव म्हणतात, सती तुला जायचं असेल तर जा, मी काय येणार नाही म्हटलं. सती माता जायला तयार होतात. भगवान महादेव त्यांच्यावर काय शिवगण देतात सती मातेबरोबर.
भगवान महादेवाला लक्षात येतं आता सती महागारी येत नाही आपली. का सती मातेचे एक व्रत होतं, एकतर महादेवाची निंदा ऐकायची नाही, आणि जर ऐकायचा प्रसंग आला त्याला तिथं शिक्षा तरी द्यायची, नाहीतर स्वतःचं तरी जीवन संपवायचं, ही त्याचं व्रत होतं. महादेवाची चुकून निंदा ऐकण्याची तिची इच्छा नव्हती, काही का नाही. आता आमच्याकडे उलट आपल्या महादेवाची निंदा करण्यात जास्त मजा वाटते आपल्याला. अहो आमच्या त्यांना का हे कळत नाही बघा, हितलं नाही बरं का चाललं, तुम्ही मनाला लावून घेऊ नका काय सुद्धा, सगळं आमच्याकडलं चाललंय. सहज म्हणतात आमच्या महादेवाला काही कळत नाही. हो खरंय, त्याला काही कळत नाही म्हणूनच तुमचा स्वीकार केला. सती माता महादेवाची निंदा ऐकतच नाही, कधीच नाही ऐकायची. करायची निंदा तर लांब राहिली, स्वतः करणं तर लांब राहिलं, पण आपल्या पतीची निंदा कधीच ती ऐकत नाही. महादेवाला वाटलं तिथे गेल्यावर आपली निंदा घडल्याशिवाय राहणार नाही, आणि सती काय आपल्या बापाला मारणार नाही, त्याच्यापेक्षा सती स्वतः संपणार आहे. महादेवाला लक्षात आलं ही महागारी येत नाही, सती निघून गेले. महादेव दक्षाच्या दरबारात गेले, समोर आई पाहिल्या, बहिणी पाहिल्या, त्यांनी थोडं गोड बोलल्या, पण जेव्हा दक्षानं पाहिलं त्यावेळेस दक्षाला वाटलं नाही बोलवता ही आलीच का म्हटलं. सती म्हणजे अहो तुम्ही महादेवाचा अपमान केला, भगवान शंकराचा अपमान केला, त्यांना का बोलवलं नाही. त्यावेळेस त्या दक्षानं सती मातेच्या तोंडावरती अनेक पुन्हा शब्द नाही ते उच्चारले. अगं तुला कुठे ढकलून दिलं असतं तर बरं झालं असतं, पण मी त्याच्या गळ्यात उडगच तुला अडकवली. वाटोळं झालं, असला जावाई भेटला, त्याला बुद्धी नाही, त्याला राहण्याचं कळत नाही, असा आहे तसा आहे, बैलावरच बसतो, अंगाला भस्मच लावतो, कुठं भूतच त्याचा मित्र परिवार आहे, असं नाही ते बोलला. सतीनं जेव्हा आपल्या पतिदेवाची म्हणजे भगवान महादेवाची निंदा ऐकली, तेव्हा सतीनं आपल्या शरीरात योगाग्नी प्रगट केला, आणि तो योगाग्नी प्रगट करून त्या यज्ञामध्ये सतीनं आपलं शरीर संपवलं. आणि संपवल्याच्या नंतर मग मात्र सगळ्या देवतामध्ये आणि शिवगणामध्ये युद्ध झालं, आणि त्या युद्धामध्ये यज्ञाचा सगळा विध्वंस झाला. सगळ्या देवता विध्वंस झाल्या, शिवगण पळत काय आले भगवान महादेवाकडे. सतीनं आपलं शरीर संपवलं, यज्ञाचा विध्वंस झाला, शिवगणावर युद्ध चालू आहे देवतांचं. त्यावेळेस भगवान महादेवाला सुद्धा राग आला. भगवान महादेवाने आपल्या डोक्यातली एक जटा काढली, जमिनीवरती आदळली, आणि त्याच्यातून एक व्यक्ती निर्माण झाला, आणि त्या व्यक्तीचं नाव आहे वीरभद्र. वीरभद्र नावाचा व्यक्ती निर्माण झाला, आणि वीरभद्राला सांगितलं जा यज्ञाचा विध्वंस करून टाका. वीरभद्र आले, आणि वीरभद्राचं आणि त्यांचं घनघोर युद्ध झालं. त्या युद्धामध्ये यज्ञाचाही विध्वंस झाला, आणि वीरभद्राने एक असा बाण मारला की त्या बाणामध्ये दक्षाचं मुंडकं तुटून बाजूला पडलं, दक्षाचंही शरीर पडलं. आणि मग सगळ्या देवता घाबरलेल्या देवता पुन्हा भगवान महादेवाला शरण आल्या. भगवान महादेवाला विनंती केली, देवा यज्ञ तेवढा पूर्ण करावा लागतो, आणि यज्ञ पूर्ण करण्यासाठी दक्षाला सुद्धा जिवंत करावं लागतं, देवा कृपा करा. का यज्ञच झाला नाही तर सृष्टीचा सांभाळ कसा होईल का. त्याचं कारण आहे का भगवद्गीतेमध्ये मस्त सांगितलं. भगवद्गीतेमध्ये असा विषय आला की सृष्टी जी निर्माण झाली कशी निर्माण झाली. सह यज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाचे प्रजापती ही अनेन प्रसविष्यध्व मेष वस्तिष्ठ कामधुक. सुरुवातीला जी सृष्टी निर्माण झाली कशी निर्माण झाली. सह यज्ञासहित सृष्टी निर्माण झाली. यज्ञ असेल तर सृष्टी, यज्ञ नसेल तर सृष्टी नाही. का बरं. पुढं क्रम सांगितला. यज्ञामुळं काय घडतं. यज्ञात भवती पर्जन्यो पर्जन्यादन्न संभवहा अन्नाद भवंती भूतानी. आहे का नाही. यज्ञापासूनच यज्ञात भवती पर्जन्यो. हा पाऊस कुणामुळं पडतो. यज्ञामुळं पाऊस पडतो. यज्ञ आहे म्हणून पाऊस आहे. हे का आपण पावसाची वाट पाहत होतो. श्रीमद भागवत कथा यज्ञ चालू झाला की आपल्या गावाला सुद्धा काय आला पाऊस आला. आहे का नाही. यज्ञात भवती पर्जन्य. यज्ञ आहेत म्हणून पर्जन्य पडतोय, पाऊस पडतो. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये पावसाने जर लवकर आला नाही, वेळ झाली तर पर्जन्य याग करायचे पाऊस पडण्यासाठी. यज्ञापासून पाऊस पडतो. पावसाने काय होतं शास्त्र सांगतं, भगवद्गीता सांगते पर्जन्यात अन्न संभवहा. पावसापासून अन्नाची निर्मिती. खरं सांगा पाऊसच नाही पडला नोटा खाचाल का.
थोडी थोडी रोज एक 500ची नोट काढायची, खायचे. होय जिजे? हां, लाडक्या बहिणीचे चोरून ठेवलेले आहे का नाही? पाऊस जर नाही पडला तर अन्नच निर्मिती होणार नाही, आणि अन्नाची निर्मिती नाही जरी तर आपण जगू शकत नाही. म्हणून जगात किती जरी क्रांती झाली, काय जरी झालं तरी सृष्टीच्या नियमाप्रमाणे पाऊस पडल्याशिवाय अन्नच निर्माण होऊ शकत नाही, आणि अन्न निर्माण झाल्याशिवाय आपण जगू शकत नाही. म्हणून अन्नात भोवती पर्जन्यात दन्न संभवा, पावसापासून अन्नाची निर्मिती आहे. आणि अन्नापासून काय पुढं सांगितलं, अन्नात भवंती भूतानी, अन्नापासून प्राणी मात्र निर्माण होतात. आपण खाल्लेल्या अन्नापासूनच आपल्या शरीरामध्ये रक्त रेत सगळं निर्माण होतं, आणि त्याच अन्नाच्या रसापासून पुढची पिढी निर्मिती होती, पुढची संपत्ती निर्माण होती, पुढची प्रजा निर्मिती होती. अन्नापासून आहे. अन्नच नसेल तर पुढची आपली पिढी निर्माण होऊ शकत नाही. म्हणून क्रम कसा आहे, सृष्टी निर्माण केली सहयज्ञ, यज्ञासही सृष्टी निर्माण केली, आणि यज्ञामुळं पर्जन्य म्हणजे पाऊस पडतो, पावसामुळं अन्नाची निर्मिती, आणि अन्नाच्या निर्मितीमुळं मग आपली निर्मिती, मग पशुपक्ष्याची सगळ्याची निर्मिती अन्नापासून आहे. अन्न नसेल तर काही निर्माण होऊ शकत नाही. म्हणून यज्ञ झाले पाहिजेत, यज्ञ झाले पाहिजेत, यज्ञाशिवाय सृष्टी राहू शकत नाही. आणि म्हणून ह्या कलियुगामध्ये सुद्धा फार मोठे तुम्हाला यज्ञ नाहीत करता आले तर सगळ्यात सोपा यज्ञ सांगितला, नाम जप यज्ञो परम. ज्ञानोबर आहे, भगवंताचं नामसंकीर्तन हा सुद्धा काय फार मोठा यज्ञ आहे. मग सतत नामस्मरण करत चला, आपल्या जीवनात काही कमी पडणार नाही. नामस्मरण हा यज्ञच आहे. तुम्ही चांगली सत्कर्म करणं हा यज्ञच आहे, हा सुद्धा काय यज्ञच आहे. आणि म्हणून भगवान महादेवाला विनंती केली, यज्ञच बंद पडले तर सृष्टी कशी विस्तार कशी सांभाळली जाणार? देवा कृपा करा, क्षमा करा, दक्षालाही जिवंत करा, आणि यज्ञ तेवढा पूर्ण करा. आणि मग भगवान महादेव येत आहेत आणि म्हणतात, आता याला कशाच तरी मस्तकाना बसवायला. नंदीच्या शापाप्रमाणे त्याला एका बोकडाचं मस्तक आणतात, आणि बोकडाचं मस्तक त्याला बसवतात, आणि त्या प्रजापती असलेल्या दक्षाला जिवंत करतात. आणि मग मात्र पुन्हा तो यज्ञ चांगल्या रीतीने पूर्ण करतात. पण सती मात्र संपलेली आहे. तीच सती विस्ताराने सांगत नाही, पुढं जाऊन हिमालय पर्वताच्या पोटी जन्म घेते, आणि हिमालयाच्या पोटी जन्म घेतल्या म्हणून तिला पुन्हा नाव पडतं पार्वती. पुन्हा नाव काय पडतं? पार्वती. आणि मग ती भगवान शंकराचे काय पार्वती झाली. पर्वताची म्हणून तिला काय नाव पडलं? पार्वती. पर्वतापासून झाली म्हणून पार्वती. पुन्हा दुसरा जन्म तिने घेतला तिथं. आणि भगवंताची मग आता तो विस्ताराने कथा ऐकायची असेल तर शिव महापुराण कथा ऐकावं लागेल तुम्हाला. तुम्ही म्हणता हे पुढलं नियोजन लावून राहिला काय? अशा रीतीनं त्या भगवान महादेवाचा प्रपंच सांगितला, विस्ताराने सांगत नाही. शुकाचार्य महाराज सांगतात, अशा रीतीने दक्ष प्रजापती त्यांनी 13 मुली धर्माला दिल्या. श्रद्धा, स्मृती, बुद्धी, धृती, ऐका नाही, अशा रीतीने ज्या सात्विक मुली आहेत त्या सात्विक 13 मुली धर्माला दिल्या होत्या. अशा रीतीने दक्ष प्रजापतीचा विस्तार सांगून श्री शुकाचार्य महाराज राजा परीक्षितला उत्तानपाद राजाचं विस्ताराने त्याच्या वंशाचं वर्णन सांगायला लागतात. उत्तानपादाच्या वंशाचं वर्णन सांगताना त्याच्यामध्ये भगवत भक्त असलेलं ध्रुव बाळाचं चरित्र सांगतायत. ध्रुव बाळाचे चरित्र सांगतात का? या भागवताचे आणखीन एक अंग आहे, ईशानु कथा. अत्र सर्गो विसर्गश्च स्थानम पोषण मूतयः. या भागवतात काय काय सांगितलं जातं? सर्ग म्हणजे सृष्टीची उत्पत्ती, विसर्ग सृष्टीचा विस्तार, स्थानम सृष्टीला स्थान, पोषण सृष्टीचं पोषण, उतयः सृष्टी विस्तारासाठी असलेला सात्विक वासना, मन्वंतर हा काल. कुठल्या मन्वंतरात काय झालं? मन्वंतर. आणि त्याच्यात सांगितलं ईशानुकथा. ईशानुकथा म्हणजे ईश्वर अवताराच्या आणि ईश्वराच्या भक्ताच्या कथा या भागवतामध्ये आहेत. म्हणून या उत्तानपाद नावाच्या राजाच्या चरित्राच्या निमित्तानं ईश्वर भक्त असलेल्या ध्रुव बाळाची आणि त्याच्यावरती देवाने केलेला अनुग्रह म्हणजे ईश्वराची कथा श्री शुकाचार्य महाराज राजा परीक्षितला सांगतात. राजा उत्तानपाद नावाचा राजा आहे, स्वयंभू मुनूचा हा मुलगा. उत्तानपाद राजा याला 2 पत्नी आहेत. एकीचं नाव आहे सुरुची आणि एकीचं नाव आहे सुनीती. त्याची सुरुची फार आवडती होती उत्तानपादाची. सुनीती मात्र त्याला आवडत नव्हती. हे त्याचं नाही चाललं, आपलं चाललंय.
तुम्ही म्हणताल कसं काय? ऐका, सुरुची आणि सुनीती ह्या दोन पत्नी आहेत. आवडती तिची सुरुची म्हणजे काय? ऐका, सुरुची शब्दाचा अर्थ आहे सुरुची. सु म्हणजे चांगली, रुची म्हणजे चव. चांगलं खायला आवडणं म्हणजे जिभेच्या आधीन जो गेलाय त्याची आवडती पत्नी सुरुची आहे. सुरुची. आणि दुसरीच नाव आहे सुनीती. सु म्हणजे चांगली, नीती म्हणजे वागणं. आपल्याला सुद्धा सुनीती नाही आवडत, आपल्याला सुद्धा काय आवडते? सुरुची. नीती काय सांगतं आपल्याला? सुनीती काय? सुनीती देवानं आपल्याला जे अन्न निर्माण केले तेच खाणं हे आपल्या जीवनातली सुनीती आहे. आणि शास्त्राला सोडून आपल्या जिभेच्या आधीन जाऊन खाणं याचं नाव आहे सुरुची. मग आपल्यात बरेच जण सुरुचीच्याच आधीन गेलेले आहेत. गेलेत का नाही तर सुद्धा. पण माणसाने सुनीती आवडती असली पाहिजे. त्याची सुरुची आवडती होती. सुरुची. आणि उत्तानपाद. उत्तानपाद म्हणजे उलट्या पायाचा, खाली डोकं वरी पाय. हा जीव जन्माला येण्याच्या पूर्वी कसा असतो? कसा आहे? उत्तानपादच आहे हा जन्माला येण्याच्या अगोदर. हा उत्तानपाद जन्माला आला की ह्याला सुद्धा काय आवडायला लागते? सुरुचीच आवडायला लागते. सुनीती आवडत नाही. ऐका नाही, पण लक्षात ठेवा, सुनीती आवडली पाहिजे आपल्याला, नीतीनं वागलं पाहिजे, हा त्यातला भाव आहे. सुरुची आवडती होती. सुरुचीला एक मुलगा आहे, त्याचं नाव उत्तम आहे. सुनीतीला एक मुलगा आहे, त्याचं नाव ध्रुव आहे. सुनीती मात्र नगराच्या बाहेर राहते, राजवाड्याच्या बाहेर राहते. सुनीती मात्र राजदरबारात राहते. ती आवडती आहे ना, राजदरबारात राहते. सुनीतीचा मुलगा ध्रुव आहे, सगळ्या मुलाशी खेळतोय. प्रत्येक मुलाचे त्याला वडील दिसत आहेत, पण ध्रुव बाळाला कधी त्याचे वडील दिसत नाहीत. एक दिवस आपल्या आईला सुनीतीला विचारतो, आई, सगळ्या मुलांचे वडील खेळायला सोडायला येतात, घेऊन जातात, वडील त्यांना दिसत आहेत का गाई? माझे वडील मला कधी काय दिसले नाही. सांगाई, माझे वडील कोण आहेत? माझं बाप कोण आहे? सांगाय. कोण म्हणतंय? छोटासा ध्रुव बाळ, 6 वर्षाचा ध्रुव बाळ आहे. सांगाय, माझे वडील कोण आहेत? आईला सांगावं वाटत नाही. सांगावं तर पोराला दुःख होईल, पण सांगितलं आईने धाडस करून, बाळा, या नगरात जे राजे राहत आहेत ना उत्तानपाद, तेच तुझे वडील आहेत, तेच तुझे वडील आहेत. आई, मला माझ्या वडिलाच्या मांडीवर जाऊन बसायचंय, मला प्रेमानं वडिलाला भेटायचंय, जाऊन मला जायचंय माझ्या वडिलाकडे. आई सांगितलं, नको जाऊ, तुझा स्वीकार होणार नाही. नाही नाही, मी जाणारच. मी माझ्या वडिलाला पाहिलं नाही, बोललो नाही, मला वडिलाच्या मांडीवर जाऊन बसायचंय. आईचं ऐकत नाही. छोटासा ध्रुव बाळ, 6 वर्षाचा बाळ आहे. तो दुडदुड दुडदुड पळत पळत राजमहालामध्ये गेला, राजवाड्यामध्ये गेला. थेट समोर सिंहासनावरती, उच्च अशा सिंहासनावरती हा उत्तानपाद राजा बसलेला आहे. ध्रुवबाळांनी आपल्या वडिलाला पाहिलं लांबून, आणि पळतच ध्रुवबाळ आपल्या वडिलाच्या मांडीवरती बसण्याकरता पळत सुटला. उत्तानपाद राजाने पाहिलं की आपलाच मुलगा ध्रुव येतोय आपल्याकडे भेटायला. त्याला सुद्धा बरं वाटलं, बऱ्याच दिवसांनी माझा मुलगा मला भेटायला आलाय. त्याला सुद्धा बरं वाटलं, आनंद वाटला. आणि मग त्याने सुद्धा असे हात केले. पळत पळत ध्रुवबाळाला राजाने उचलून घेतलं, आपल्या मांडीवरती घेतलं, डोक्यावरून हात फिरवला. आहे का नाही? ध्रुवा, अरे किती दिवसांनी आलास, आहे का नाही? ध्रुवबाळाला फार आनंद वाटला की आपल्या वडिलाच्या मांडीवर आपल्याला बसायला भेटलं. पण हा आनंद फार काळ टिकला नाही का? हा सुरुचीच्या अधीन होता. सुरुचीच्या अधीन असल्यामुळे सुरुचीने पाहिलं ध्रुव आलाय सुनीतीचा, मांडीवरती बसलाय राजाच्या. सुरुची आली आणि जोरात मांडीवरतून ढकलून दिलं त्या ध्रुवाला, ढकलून दिलं. ध्रुवबाळ खाली पडला, आणि खाली पडल्यानंतर सुरुची म्हणते, अरे तुला जर या मांडीवर बसायचं असेल तर तुला सुनीतीच्या उदरी जन्म घेऊन चालणार नाही. या मांडीवर बसण्याकरता तुला सुरुचीच्या घरी जन्म घ्यावा लागेल. सुनीतीच्या घरी जन्म घेऊन चालणार नाही, सुरुचीच्या उदरी जन्म घ्यावा लागेल, तेव्हाच तुला मांडीवरती बसावं लागेल, बसायला भेटेल. ढकलून दिलं महाराज. किती अन्याय, किती दुःख आहे. असं होऊ नये जीवनामध्ये. म्हणून तर ह्या संप्रदायाची गरज आहे. आमच्या साधू संतांनी काय शिकवून दिलं? कोण्याही जीवाचा न घोडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. भगवंताच्या पूजनाचं खरं वर्म काय? फार जास्त वेळ पूजा करीत बसला हे वर्म नाही. कुठल्या जीवाचा मत्सर न करणं हे जीवनातलं
ईश्वराच्या मुलीचा कोणी जीवाचा न घडो वा. कोणी जीवाचा न घडो वरम सर्वेश्वर वरम सर्वेश्वर पूजनाचे विष्णुमय जग विष्णुमय जग जग